This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः पौष कृष्ण द्वितीया दिनांक 19 जानेवारी 2022 पतंजलि योगसूत्र भूमिका मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रेऽधुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च न मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठं शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकवितृष्णविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यम् वितर्कविचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्याभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुप्रत्ययो विधेयः प्रकृतिलयानां श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानाः क्लेशकर्मविपाकाशैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्या विरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्य अङ्गमेजयत्वश्वासप्रश्वासाविक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्चर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानाद्वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्सदतञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्ये वार्तमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव सबीजः समाधिः निर्विचारवैशारद्याध्यात्मप्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषयाविशेषार्थत्वात् तच्च संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। स्वप्नाली ठीक है कौन यार षड्दर्शनाने पतंजलीचे अष्टांगयोगशास्त्र यांचे ऐतिहासिकदृष्ट्या थोडे विवेचन वैदिक वाङ्मयातील 4 वेदांच्या बरोबर 6 शास्त्रांचा उल्लेख नेहमी येत असतो 4 वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद होत आणि 6 शास्त्रे जे न्याय वैशेषिक निरीश्वर सांख्य शेश्वर सांख्य म्हणजे ब्रह्मसूत्र प्रत्युक्त योगशास्त्र पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही दर्शने होत
ऋषिकालात ऋषी अंतर्निष्ठ राहून तपाचरणात घडून जाऊन तेच आपले परमकर्तव्य समजून आपले जीवन व्यतीत करीत असत. अशा क्रमात कित्येक पिढ्या गेल्यावर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाला स्थिरता आल्यावर त्या ऋषिकुलातून इतकी श्रेष्ठ अधिकाराची प्रजा होऊ लागली की त्यांचे अंतःकरणे ईश्वर शक्तीशी समरस होत. ह्यामुळे त्यांना समाधी अवस्थेत ईश्वराच्या निश्वासभूत वेदमंत्रांचे साक्षात दर्शन होत असे व ते मंत्र त्यांच्या हृदयात इतके दृढमूल होत असत की केवळ स्मरण मात्रे करूनच ते त्यांना केव्हाही उद्धृत करता येत असत. अशा मंत्रांचे अध्ययन ते आपल्या पुत्रपौत्रांकडून व शिष्य प्रशिष्यांकडून करवित असत. असे अनेक वेदमंत्र प्रकट झाले म्हणजे त्यांचे वरीकरण त्या काळात असलेले आचार्य करीत असत. या त्यांच्या कार्यामुळे त्यांना व्यास किंवा वेदव्यास अशी ही पदवी प्राप्त होत असे. द्वैपायनोस्मी व्यासानाम या भागवतातील वचनावरून अनेक व्यास होऊन गेले ही गोष्ट स्पष्टच आहे. अशा तऱ्हेने सर्व वेदमंत्रांचे वरीकरण करणारे शेवटचे वेदव्यास म्हणजे कृष्णद्वैपावन म्हणजेच बादरायण व्यास हे होत. वेदांच्या संहितांची व्यवस्था पूर्वीच्या व्यासाने जरी अनेक वेळा लावली असली तरी कृष्णद्वैपायन व्यासांच्या काळापर्यंत प्रकट झालेल्या वेदमंत्रांची एवढी प्रचंड संख्या झाली होती की सामान्य वेदानुयायांना ते मंत्र अध्ययनाद्वारा साकल्याने रक्षण करणे हे काम अशक्यप्राय होऊन बसले होते. मी माझा कॅमेरा बंद करतो. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात 99वे जातवेदसे सुनवाम असे एका रुचीचे सूक्त आहे. सर्वानुकर्मणीमध्ये येथे असा उल्लेख आहे की ते 99वे जातवेदस एका जातवेदस्यम एतदादीनी एकभूयांसी सप्तसूक्त सहस्त्रम एतत् कश्यपार्षम अशी ही 1000 सूक्ते एकभूयांसी अशी असल्याचा येथे उल्लेख आहे. म्हणजे याचा आशय असा दिसतो की जातवेदसे सुनवाम या एकमंत्री सूक्तानंतर एकभूयांसी अशी 1000 सूक्ते होती. म्हणजे पहिल्या सूक्तात 1 तर दुसऱ्या सूक्तात 2 तिसऱ्या सूक्तात 3 याप्रमाणे 1000व्या सूत्रात 1000 मंत्र अशी ही सूक्ते होती. या सगळ्या मंत्रांचा एकत्र हिशोब केला तर या सर्व सूक्तांचे एकूण मंत्र 5,500,000 होतात. पण आज उपलब्ध असलेल्या ऋग्वेद संहितेत हे मंत्र उपलब्ध नाही. याचा अर्थ असा की हे सर्व मंत्रदृष्ट्या ऋषींच्या द्वारा जरी एका काळी प्रकट झालेले होते तरी वेदव्यासाने ऋग्वेद संहितेचे शेवटचे वर्गीकरण केले त्यावेळी या हजारोच नव्हे तर लाखो मंत्रांचा लोप होऊन सर्व वर्गीकरणासाठी व्यास महर्षींना फक्त 10,582 ऋचा किंवा ऋचा दश सहस्राने ऋचाम पशशताने ऋचामशीते पादश्च पारणं संप्रकीर्तितम या सर्वानुक्रमणीतील वचनाप्रमाणे 10,580 ऋचा इतकेच मंत्र वेदिकांच्या पठण पाठणात उपलब्ध असलेले मिळाले. निदान एवढे तरी मंत्र पुढील काळात कायम टिकावे म्हणून वेदव्यासांनी या सर्वांचे संहितीकरण अष्टक अध्याय व वर्ग अशा रूपाने आणि मंडल सूक्त व मंत्र अशा रूपाने केले. त्यानंतर वैदिकांनी नवीन मंत्र प्रकट होतील या दिशेने आपली तपश्चर्या चालू न ठेवता प्रकट झालेलेच वेदमंत्र पुढील पिढ्यांच्या उपयोगाकरता नीट जतन करून कसे ठेवल्या जातील या दिशेनेच आपले प्रयत्न चालू ठेवावेत असा संकेत त्यांनी निर्माण केला. त्या संकेतानुसार वैदिक ब्राह्मणांनी वरील 4ही संहितांचे अक्षरानअक्षर व्यवस्थित राहण्यासाठी पठण पाठणाच्या मागे सांगितलेल्या अनेक युक्त्या निर्माण केल्या. अशा तऱ्हेने अनेक पिढ्यांच्या परिश्रमाने हे वेदमंत्र अगदी अविकृत स्वरूपात संहितांच्या रूपाने आज सर्वांस उपलब्ध होत आहेत आणि ते अशा स्वरूपात की या सर्व मंत्रांचे ऋषी देवता कोण, छंद कोणते, एकंदर अनुवाद किती, एकूण ऋचा किती किंबहुना सर्व ऋग्वेद मंत्रांची मिळून अक्षरे किती आहेत याची सुद्धा परिगणनाच उपलब्ध आहे. ऋग्वेदातील अक्षरांची ही संख्या 4 वावशतसहस्राणि 32 अक्षरसहस्राणि म्हणजे 4,32,000 अशा स्वरूपाची आहे. तर हे एक जगातलं मोठं आश्चर्य अशा स्वरूपाचं म्हणून मांडलं जातं की वेदमंत्रांचं ब्राह्मणांनी ज्या प्रकाराने जतन केलं अक्षराचाही फरक होऊन देता असे तो हिमाचल किंवा अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत किंवा पूर्व पश्चिम भारत या सगळ्यामध्ये ते एक मोठं आश्चर्य मानलं जातं. आणि केवळ मौखिक परंपरेने वेद टिकवले गेले कानामात्रेचा फरक न होता हे एक मोठं वैशिष्ट्य अशा स्वरूपाचं आहे. तपोनिष्ठ महर्षींना ज्याप्रमाणे वेदमंत्र स्फुरले त्याचप्रमाणे हा सृष्टीचा भव्य पसारा अवलोकन करणाऱ्या मननशील मुनींना
सृष्टीचे अधिकरण काय असावे याविषयीचे विचार त्यांच्या शुद्ध बुद्धीद्वारा हळूहळू स्फुरू लागले. वेदमंत्रांच्या द्वारा देवतांची स्तुती करून अथवा त्यांचा कृपाप्रसाद मिळवून त्यांच्या बुद्धीचे समाधान होईना, म्हणून या विशाल सृष्टीचा नियंता कोण, त्यांनी ही सृष्टी कशी उत्पन्न केली, सृष्टीच्या अनंत घडामोडी काय तत्वावर चालल्या आहेत, इत्या प्रकारच्या गंभीर व तात्विक बाबींवर त्यांचे सतत मनन चाले. याचे उत्तम निदर्शक म्हणजे ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील 129वे नासदीय सूक्त आहे. या सूक्तात ऋषींनी या सर्व तात्विक प्रश्नांवर आपले विचार प्रकट करीत करीत शेवटी असे उद्गार काढले आहेत की यम विसृष्टिर्यत् आबभूव यदिवा दधे यदिवा न यो वा अस्य अध्यक्षा परमे व्योमन सो अंगवेद यदिवा न वेद. ही विविध प्रकारची सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झाली, ज्याने धारण केली आणि ज्याच्या ठिकाणी तिचा उपसंहार होतो, तो परमव्योमाचे ठिकाणी असणारा अध्यक्ष परमेश्वर तरी हे सर्व कसे घडते जाणत असेल किंवा नाही हे न कळे. अशा प्रकारे सर्व प्रश्नांचा उलगडा मानवाच्या अल्पबुद्धीला होणे शक्य नाही असे जरी वाटले तरी त्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करावा याकडेच मुनींची बुद्धी सतत धाव घेत असे. या जिज्ञासा वृत्तीतूनच वेदांची 6 अंगे आणि प्रसिद्ध असलेली 6 शास्त्रे निर्माण झाली आहेत. मानवी बुद्धीच्या विकासाची प्रथम अवस्था दर्शवणारे विचार चार्वाक दर्शनात आढळून येतात, परंतु चार्वाक दर्शनाला व बुद्धीचा उत्तरोत्तर विकास कसा होत गेला हे दर्शविणाऱ्या इतर काही दर्शनांना षटशास्त्रात स्थान मिळाले नाही. याचे एक कारण असे की या दर्शनातील विचारसरणी ऋषिकालातील नव्हे तर वेदबाह्यांचा समावेश कृण्वंतो विश्वमार्य या धोरणानुसार वैदिक समाजातील चातुर्वर्ण्यात जसजसा होत गेला व त्यामुळे जसजसे विचारसरणीत वैचित्र्य उत्पन्न होऊ लागले तसतशी वेदातील विचारसरणी विरुद्ध मतभेदता दर्शवणारी अवैदिक दर्शने निघाली. ज्या दर्शनांचे कर्ते वैदिक ऋषीमुनी होत अशी वर उल्लेख केल्याप्रमाणे 6 दर्शने होत, ती म्हणजे न्याय, वैशेषिक, निरीश्वर सांख्य, शेश्वर सांख्य, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. याबद्दलचा संकलनात्मक श्लोक अद्वैतामोद ग्रंथात दिला आहे, तो येणेप्रमाणे. कपिलस्य गणादस्य गौतमस्य पतंजलेः व्यासस्य जैमिनेश्चापि शास्त्राण्याहु षडेवही. यातील कणादांचे वैशिक शास्त्र, गौतमांचे न्यायशास्त्र, कपिलांचे निरीश्वर सांख्यशास्त्र पहिल्या, पतंजलीचे शेश्वर सांख्यशास्त्र, जैमिनीचे पूर्वमीमांसा शास्त्र आणि व्यासांचे उत्तरमीमांसा शास्त्र होत. येण्याप्रमाणे ती शास्त्रे व त्यांचे कर्ते होत. या शास्त्रातील विचारांचा विकास कसा होत गेला आहे याचे बारकाईने निरीक्षण केले म्हणजे असे वाटते की कणाद मुनींचे वैशेषिक शास्त्र प्रथम निर्माण झाले असावे. कणाद मुनींनी सर्व सृष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करून सृष्टीमध्ये एकंदर 6 पदार्थ आहेत असा आपला निष्कर्ष काढला. ब्रह्मसूत्र 2.2.17 या सूत्रावरील भाष्यात या 6 पदार्थांविषयी आचार्य पुढील प्रमाणे उल्लेख करतात. वैशेषिक हा तंत्रार्थ भूतान षट पदार्थान द्रव्यगुण कर्म सामान्य विषय समवायाख्यान अत्यंत भिन्न लक्षणां अभ्युपगच्छन्ति. वैशेषिक हे आपल्या शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले मुख्य तत्व म्हणून 6 पदार्थ मानतात. द्रव्यगुण कर्म सामान्य विशेष आणि समवाय हे ते भिन्न पदार्थ होते. सुरेश्वराचार्यांनीही मानसोल्लातात हेच 6 पदार्थ कणादांचे म्हणून सांगितले आहेत. ते म्हणतात द्रव्यगुण तथा कर्म सामान्यम सविशेषकम समवायश्च काणादा पदार्थांच प्रचक्षते. या 6 पदार्थांवर विचार करीत असता गौतम मुनींना आणखी एक 7वा अभाव नावाचा हा पदार्थ मानणे आवश्यक आहे असे आढळून आले. वरील 6 पदार्थ जसे इंद्रियांना का बुद्धीला गोचर होतात त्याचप्रमाणे अभाव हाही इंद्रियाद्वारा बुद्धीला गोचर होणारा एक पदार्थ आहे हा विचार त्यांच्या प्रतिभेला स्फुरला. या चौपाईवर घट आहे हे घटविषयक ज्ञान नेत्रांच्या द्वारा जसे बुद्धीत होते तसेच या चौपाईवर थोड्या काळावरील घट होता तो कोणीतरी उचलण्यामुळे तो आता येथे नाही. हे ज्ञानही नेत्रेंद्रियाच्या द्वाराच बुद्धीत स्फुरते. म्हणजे येथे पूर्वी जसे त्या स्थळी घटाचे ज्ञान झाले तसे आता त्या स्थळी घटाच्या अभावाचेही ज्ञान झाले. तहान लागल्यावर पाण्याने भरलेला घट दिसताच मनुष्य जलप्राशनाच्या कार्यात प्रवृत्त होतो. त्याप्रमाणे तहान लागली असता स्थले घटो नास्ति. अशा प्रकारच्या घटाचा अभावाचा बोध होताच पाण्याने भरलेला तांबा आणण्यासाठी तो माणूस उठून जातो. म्हणजे घट जसा मनुष्याला कार्यप्रवण करू शकतो तसाच घटाचा अभावही मनुष्याला कार्यप्रवण करू शकतो. म्हणून घट हा जसा एक पदार्थ त्याप्रमाणे घटाचा अभाव हाही एक पदार्थ होय. अशा प्रकारच्या विचारसरणीने गौतमांच्या न्यायशास्त्रात अभाव हा 7वा पदार्थ मानला आहे. आता चरकातली रचना बघितली तर सामान्यांचे विशेषांचे गुणांद्रव्य आणि कर्माच्या समवायांचे तज्ञात्व अशीच आहे जी वैशेषिकांच्या किंवा कणादाच्या रचनेला अनुरूप अशा स्वरूपाची आहे. अन्नभट्टांनी पुढे
या दोघांचं एकत्रीकरण करून अभाव हा सप्तपदार्थ म्हणून मांडला अशा स्वरूपाचा. तेव्हा आमचा बेस हा वैशेषिकांचा आहे असं थोडक्यात त्याचा अर्थ होतोय. गौतमाने जो 7वा पदार्थ अभावाचा मानला तो या ठिकाणी मानलेला नाही अशा स्वरूपाचं दिसतं. द्रव्य हा पदार्थ मानल्यावरती द्रव्य किती आहेत, त्यांची लक्षणे काय आहेत इत्यादी विचाराचा क्रम प्राप्त होतो. त्याचप्रमाणे अभाव हा एक पदार्थ मानल्यावर त्या पदार्थात किती प्रकार आहेत, त्यांची लक्षणे काय वगैरे विचार क्रम प्राप्तच होतो. हा विचार केल्यानंतर न्यायशास्त्रकारांना असे आढळून आले की अभावात प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्यन्यभाव आणि अत्यंतभाव असे 4 प्रकार आहेत. घट निर्माण होण्यापूर्वी असलेला त्याचा अभाव प्रागभाव, घटाचा नाश झाल्यावर होणारा त्याचा अभाव प्रध्वंसभाव, एक पदार्थ दुसऱ्यात नाही हा दुसरा पदार्थ पहिल्यात नाही हा त्याचा अन्योन्याभाव आणि स्थले घटो नास्ती या ठिकाणी घट नाही या घटाचा हा घटाचा अत्यंत भाव, हे ते 4 प्रकारचे अभाव. यावरून हे लक्षात येईल की अभाव हा पदार्थ सिद्ध होण्याला त्याचा प्रतियोगी असलेला पदार्थ असावा लागतो. घट असला तर घटाचा अभाव नसतो आणि जेथे घटाचा अभाव असला तर घट नसतो. म्हणजे घट आणि घटाचा अभाव हे परस्परांचे प्रतियोगी पदार्थ होत. सशाचे शिंग कुठेही नाही. पण हा अभाव न्यायशास्त्राच्या विचारसरणीत अभावरूप पदार्थ होऊ शकत नाही, कारण त्या अभावरूप पदार्थाला प्रतियोग असलेला पदार्थच नाही. अशा तऱ्हेने अभावाची सूक्ष्म चिकित्सा करून न्यायशास्त्रकाराने अभावरूप 7व्या पदार्थाची आपल्या शास्त्रात प्रेरणा केली आणि पुढील शास्त्राची सर्व मांडणी केली. ज्या ती कणादांच्या 6 पदार्थात अभावरूप 7व्या पदार्थाची भर पडून न्यायशास्त्र बनले, त्या अर्थी कणादांचे वैशेषिक शास्त्र आधी बनले आणि त्यात 7व्या पदार्थाची भर पडून गौतम मुनींचे न्यायशास्त्र मागावून बनले असे अनुमान करता येईल. काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की न्यायशास्त्रातले अनेक न्याय कणादांच्या वैशेषिक शास्त्रात स्वीकारले असल्यामुळे प्रथम गौतमाचे न्यायशास्त्र बनले आणि मग कणादांचे वैशेषिक शास्त्र बनले. पण यावर असे उत्तर देता येते की कणादांच्या 6 पदार्थात जशी न्यायशास्त्राने 7व्या पदार्थाची भर घातली त्याप्रमाणे वैशेषिकांचे काही न्याय न्यायशास्त्राने स्वीकारले आणि त्यात आपल्या अधिक न्यायांची भर घालून आपले न्यायशास्त्र बनवले. जर वैशेषिक पूर्व असेल तर वैशेषिकात्म न्यायामध्ये हे न्याय गेले असं म्हणायला काही हरकत अशा स्वरूपाची नाही. खरं तर वैशेषिक व न्याय या दोन्ही शास्त्रात काही न्याय समान असतात की कोणी कोणाचे न्याय स्वीकारले हे निर्विवादपणे ठरवता येईल असे वाटत नाही. ठोकताळ्याने असे म्हणता येईल की ज्या ती कणादांच्या 6 पदार्थात 7वा अभावरूप पदार्थ मिळवून न्यायशास्त्राची मांडणी झाली आहे त्या ती कणादांचे वैशेषिक शास्त्र आधी निर्माण झाले असेल. न्यायशास्त्र आधी निर्माण होऊन नंतर वैशेषिक शास्त्र निर्माण झाले असे म्हटले तर आणखी एका महत्वाच्या गोष्टीचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. न्यायशास्त्रात अभाव हा अधिक 7वा पदार्थ मानला असल्याचे वर लिहिलेच आहे. वैशेषिक शास्त्र जर मागाहूनचे असते तर न्यायशास्त्रातील अभाव पदार्थ का मानता येणार नाही याबद्दलची न्यायघटित चर्चा करणे अगदी कर्मप्राप्त होते. पण तशी चर्चा वैशेषिक दर्शनात केलेली नाही. यावरून वैशेषिक दर्शनानंतर न्यायशास्त्र झाले या मताला आधी बळकटी येते. या 2 शास्त्रांपैकी अगोदर कोणतेही शास्त्र निर्माण झालेले असो, पण या दोनही दर्शनात विचारांचे सादृश्य इतके आहे की पुढे या दोन्ही दर्शनांचा विचार एकत्रच करू लागले. अन्नमभट्टांचा तर्कसंग्रह आणि विश्वनाथ पंचानन यांची सिद्धांत मुक्तावली हे 2 ग्रंथ याबद्दलची उत्तम उदाहरणे होत. या दोनही ग्रंथात वैशेषिक व न्याय दोन्ही दर्शनांचा एकत्रच केलेला आढळतो. आपल्याला आता पदार्थ विज्ञानामध्ये तर्कसंग्रह ठेवलेला आहे आणि त्यात अभावासकट आपण खरं तर शिकतो अशा स्वरूपाचं. पण खऱ्या अर्थाने आयुर्वेदामध्ये अभाव कुठे आणि कसा वापरायचा हा वेगळाच मुद्दा आहे आणि तसा तो खरं सांगितला जातो असं नाहीये फारसा. पण जर आम्हाला या प्रकाराने विचार करायचा असेल तर अभाव हा 7वा पदार्थ असं म्हणून काहीतरी विचार त्या संदर्भात करायला लागेल. म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस करत असताना हे नाही अभावच झाले म्हणून हे आहे. अन्योन्याभावाचा विचार होऊ शकतो ते. डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये हा नाही तो नाही म्हणून हा आहे अशा स्वरूपाचा पारिशेष न्यायाने हा व्याधी शिल्लक राहिला अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते या सगळ्या प्रकरणांमध्ये. पण आपण मांडत असताना हा अमुक रोग आहे असं मांडतो, हा नाही तो नाही अशा स्वरूपाचं मांडत नाही जनरली अशा स्वरूपाचं. पण जर कोणी प्रतिप्रश्न केला हा का नाही तर त्याला काहीतरी उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे आणि मग त्याच्या दृष्टीने हे सुसंगत अशा स्वरूपाचं ठरेल. यानंतर विचार विकासाचा पुढचा टप्पा म्हणजे सांख्यशास्त्र. या शास्त्रातील प्रतिपादनात तत्वज्ञानाविषयीच्या विचारांची उत्क्रांती स्पष्ट दिसून येते. पूर्वीच्या दोन्ही शास्त्रात आत्मा व मन यांचा समावेश द्रव्यांमध्ये केलेला आहे.
पण सांख्यशास्त्रात आत्मा म्हणजे पुरुष हे स्वतंत्र 25 तत्व मानले असून अंतःकरणाच्या संकल्प विकल्पात्मक व्यापाराला मन असे म्हटले आहे. शिवाय सांख्यांची 25 तत्वे ही देखील विचारांची परिणती दाखवणारी आहेत. पूर्वीच्या 2 शास्त्रातील परमाणुवाद हा कोणालाच पटण्याजोगा नव्हता, तर सांख्यांच्या 25 तत्वांचा स्वीकार मन्वादिकांनी प्रसंगविशेषी केलेला आहे. न्यायवैशेषिक शास्त्रांच्या परमाणु कारण वादाविषयी ब्रह्मसूत्र 2.2.17 वरील भाष्यात आचार्य म्हणतात, अयंतु परमाणु कारणवादो न कैश्चिदपि शिष्टै कैनचिदपि अंशेन परिगृहीतः इति अत्यंतमेव अनादिर्णयो वेदवादी. हा परमाणुवाद जो ग्रहणवाद जो आहे तो कोणीही शिष्टाने कुठल्याही अंशाने स्वीकारलेला नाही आणि म्हणून तो अनादरणीय अशा स्वरूपाचाच आहे. या परमाणु कारणवादाचा कोणत्याही शिष्ट लोकांनी कोणत्याही अंशाने अंगीकार केलेला नाही, म्हणून या वादाचा वेदाभिमानी लोकांनी सर्वथैव त्याग करावा. तर त्याच भाषात सांख्यशास्त्राविषयी आचार्य लिहितात, प्रधान कारणवादो वेदविद्भिरपि कैश्चित् मन्वादिभिः सत्कार्यवादात् सत्कार्यत्वादि अंशोपजीवनाभिप्रायेण उपनिबद्धः. प्रधान कारणवाद हा जो वेद जाणणाऱ्या आणि काही मनु वगैरे या लोकांनी पण सत्कार्यत्व अंश उपजीवनाभिप्रायेण सत्काराची जो अंश आहे त्याच्यावर उपजीवन, त्याच्यावर जीवन अवलंबून आहे काय, तो आम्हाला आधार म्हणून घ्यायचा आहे, म्हणून तो स्वीकारलाय. वेदपारंगत अशा मनु वगैरे काही लोकांनी सांख्यशास्त्रातील प्रधान कारणवादाचा सत्कार्यवाद वगैरे अशा काही गोष्टींना उपयोग होतो या मुद्द्यावर अंगीकार केला आहे. शिवाय सांख्यांचे प्रधान हीच ईश्वराच्या अधीन असलेली मायाशक्ती. महत् म्हणजे हिरण्यगर्भाची वृद्धी. अविद्योपाधीमुळेच जीवात भेद असला तरी अविद्येचा नाश झाल्यावर जीव ब्रह्मैक असते आणि मायोपाधी ईश्वर जगाचे निमित्त कारण सत्तम प्रधान प्रकृतीच्या रूपाने तो ईश्वर जगाचे उपादान कारणही होत असतो इत्यादी महत्वाच्या विचारांची भर घालून वेदांत शास्त्राने सांख्यशास्त्राच्या सर्व तत्वांचा अंगीकार केला. तेव्हा सांख्यांमधले जे काही मुद्दे आहेत ते वेदांतांनी पण स्वीकारलेले अशा स्वरूपाचे आहेत. आणि चतुर्विंशी ते तत्वात्मक अशा प्रकारची प्रकृती आणि 25वे तत्व म्हणजे पुरुष त्यापासून वेगळं असणार अशा स्वरूपाचं आणि संकल्प विकल्पात्मक मन यांचा स्वीकार केला गेला. यावरून असं लक्षात येईल की सांख्यशास्त्रात तत्वविचाराच्या विकासाची परिणतता पुष्कळच प्रमाणात झालेली आहे. सांख्यशास्त्रातील अचेतन असलेले प्रधान जगत कारण मानता येत नाही, म्हणून जगताला कारण असा चेतन ईश्वर म्हणून कोणीतरी मानावयास पाहिजे हा विचार जास्त बळ धरू लागला व त्यातून सेश्वर सांख्यशास्त्र नामक 4थे शास्त्र निर्माण झाले. चेतन पुरुष असलेला पुरुष म्हणजेच ईश्वर जगाला कारण आहे. त्याची उपासना केली तर तो साधकांना इष्टफल देतो आणि मनाच्या वृत्तीचा निरोध केला असता पुरुष तत्वाचा साक्षात्कार होतो. इतकी भर घालून बाकीची सांख्यांची सर्व विचारसरणी मान्य करणारे ते सेश्वर सांख्य होत. अशा रीतीने निरीश्वर सांख्य आणि स्वेश्वर सांख्य ही तत्वविचार करणाऱ्या शास्त्रांची दुसरी जोडी होती. इकडे वेदमंत्र ऋषींच्या हृदयात प्रकट होत असताना दुसऱ्या बाजूने बुद्धीला चालना देणारी 4 शास्त्रे निर्माण झाली. त्यानंतर वेदव्यासाने वेदाच्या संहितांचे अखेरचे वर्गीकरण करून त्यांना अध्ययनास सुलभ असे स्वरूप दिले. आता त्यांनी जो मुद्दा म्हटला लक्षावधी रुचा होत्या त्यातल्या फक्त 10,800 अशा प्रकारच्या शिल्लक राहिल्या, तर 10,580 अशा स्वरूपात शिल्लक राहिल्या आणि मग त्यांचंच वर्गीकरण वेदव्यासाने अशा स्वरूपाचं केलं. तर ही म्हणलं तर मोठी हानी आहे आणि म्हणलं तर जे काही उपलब्ध वाङ्मय आहे त्याचा तरी आम्ही साकल्याने विचार करावा. सुदैवाने याचं जतन केलं गेलंय मौखिक परंपरेने ही खूप मोठी असणाऱ्या अशा स्वरूपाची गोष्ट आहे. त्यानंतर वेदव्यासाने वेदांच्या संहितांचे अखेरचे वर्गीकरण करून त्यांना अध्ययनास सुलभ असे स्वरूप दिले. या सर्व वेदमंत्रांचा विनियोग यज्ञकर्मात करावयाच्या दृष्टीने वेदमंत्रांचे अर्थ कसे लावायचे, यज्ञात वेदमंत्रांचा विनियोग कसा करायचा, धर्म म्हणजे काय आणि यज्ञानुष्ठान रूप धर्माचे अंतिम फळ काय इत्यादीचा संपूर्ण विचार करण्याकरता जैमिनी प्रणित पूर्वमीमांसा शास्त्र आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान अशी वेदांची 3 कांडे आहेत.
यातील कर्मकांडाचा विचार पूर्वमीमांसा शास्त्रात झाल्याचे वर सांगितलेच आहे. पूर्वमीमांसा शास्त्राच्या दृष्टीने विहित यज्ञ यागातिका करून स्वर्गाची प्राप्ती करून घे हाच परमपुरुषार्थ होय. पण उपासना व ज्ञान ह्या खंडांना हा परमपुरुषार्थ मान्य नाही. त्यांच्यामध्ये सर्वंकलो इदं ब्रह्म या स्थितीला जाऊन पोहोचणे हाच परमपुरुषार्थ होय. आणि तो सिद्धांत स्थापण्याकरता वेदव्यासांनी उत्तर मीमांसा शास्त्र असले. या शास्त्रात चित्तशुद्धीकरता निष्काम कर्माचरणाची आवश्यकता आहे हे मानले आहे. पण सकाम यज्ञयागापासून मिळणारे स्वर्गसुख हे जीवाचे अंतिम ध्येय नव्हे असे प्रतिपादन केले आहे. कारण स्वर्गफल हे नित्य नसून अनित्य आहे. ते तर मुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती असे गीतेत म्हटलेच आहे. तो विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्य क्षीण झालं की पुन्हा मर्त्यलोकामध्ये इथे येतात. तेव्हा जीव ब्रह्म यांचे ऐक्य हाच वेदांच्या दृष्टीने परमपुरुषार्थ होय. असे तात्पर्य निश्चित करण्याकरता वेदव्यासाने जी ब्रह्मसूत्रे रचली तेच उत्तर मीमांसा शास्त्र होय. या सूत्रात ब्रह्मप्राप्त्यर्थम उपनिषद प्रतिपादित अनेक उपासनांचाही विचार केला असल्याने उपासना कांडाचाही विचार त्यात ओघानेच आला आहे. सेश्वर सांख्य शास्त्रात उपासनेचा थोडा विचार आहे. थोड़ी देर बाद फोन करेगा क्या? 5 बजे 5 बजे के बाद. हाँ भाई, हाँ आफ्टर 5 यू कैन कॉल. कारण त्याने ईश्वर प्रणिधानाला आपल्यामध्ये स्थान दिले आहे. तो सर का लेक्चर चालू आहे ना. 1 मिनिट. कोण आहे? ते IM का फोन आहे. हाँ IM. हेलो. हाँ या I have seen it 5 o'clock we can connect. Okay fine. Yeah, I have seen the report in the mail. I need to see the original report also. Ask her to send that report as well. Okay. या सूत्रात ब्रह्मप्राप्त्यर्थम उपनिषद प्रतिपादित अनेक उपासनांचा विचार केला असल्यामुळे उपासना कांडाचाही विचार यातच ओघाने झाला आहे. सेश्वर सांख्यशास्त्रात उपासनेचा थोडा विचार आहे कारण त्याने ईश्वर परिणामाला आपल्यामध्ये स्थान दिले आहे. पण या सेश्वर सांख्यशास्त्राचे अंतिम जीव ब्रह्मैक्य नसून पुरुषतत्व दर्शन आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. हा ईश्वराचा न्याय असल्यामुळे परमेश्वर अशा उपासकाला पुरुष तत्वदर्शन हे फल त्यावेळी देतो. पण जीव ब्रह्मैक साक्षात्कार मात्र त्यावेळेला देत नाही कारण तो त्याने मागितलेलाच नसतो. येथे पुरुष तत्वदर्शन आणि जीव ब्रह्मैक साक्षात्कार या दोहोत असलेला फरक थोडा स्पष्ट करावयास पाहिजे. आचार्यांनी म्हटले आहे देहो इत्येव जडस्य बुद्धी देहेच जीवे विदुषस्त्वहं धीः विवेक विज्ञानवतो महात्मनो ब्रह्मामित्येव मतिः सदात्म्य. मीच देह आहे अशी जड किंवा मूर्ख माणसाची बुद्धी असते. देहेचे जीवेचे विदुषा तू अहम धीः. मी बुद्धिमान आहे आणि मला देह आणि जीव या दोघांचं ज्ञान आहे. विवेक विज्ञानवतो महात्मनो, पण ज्याला विवेक विज्ञान झालेल्या अशा प्रकारच्या मोठ्या माणसाच्या दृष्टीने ब्रह्मामित्येव मतिः सदात्म्य, मीच ब्रह्म आहे अशा प्रकारची बुद्धी सातत्याने असते. शास्त्र संस्कार रहित अशा सामान्य माणसाच्या ठिकाणी मी देह आहे अशीच बुद्धी असते. शास्त्राने ज्यांची बुद्धी संस्कृत झालेली अशा ठिकाणी मी देह नसून ईश्वराच्या उपासनेला अधिकार असलेला पण ईश्वराहून भिन्न असा जीव आहे अशी बुद्धी नांदत असते. आणि विवेक विज्ञान ही दोन्ही ज्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने नांदतात अशा महात्म्याच्या चित्तात मी आत्मा ब्रह्मच होय असा साक्षात्कार नांदत असतो. यावरून असे लक्षात येईल की प्राकृतजनांच्या ठिकाणी देह हाच मी असा भाव नंद असतो, तर सेश्वर सांख्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ईश्वर परिधान पूर्वक मनोवृत्तींचा निरोध करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी मी देह नसून उपासनेने वैकुंठ लोकाधिकास गमन करू शकणारा जीव आहे असा भाव नांदत असतो. मनोवृत्तींचा निरोध करीत असता त्यांची प्रगती शाश्वत संप्रज्ञात समाधीपर्यंत होऊ शकते. येथपर्यंत प्रगती होऊ शकली तरी त्याने भेदभावानेच ईश्वरोपासना केलेली असल्यामुळे तो साधक अजीव ब्रह्मैक रूप साक्षात्काराला न पोहोचता आपल्या उपास्य दैवताच्या लोकाला प्राप्त होतो. भगवद्गीतेत म्हटले आहे की अंतिदेवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्याः यांती मद्याजिनोऽपि माम्.
तर देवाचं व्रत घेतलेले देवापर्यंत पोहोचतात, पितरांचं व्रत घेतलेले पितरांपर्यंत पोहोचतात, भूतांचं इच्छा करणारे भूतांपर्यंत पोहोचतात, आणि मला जे मद याजिना माझी जे याचना करणार आहे ते याचना असावं, याचना आहे की माझ्यापर्यंत पोहोचतात असंच आहे. योगेश नावाचा. हॅलो, अर्जंट नसेल तर थोड्या वेळाने करशील का? 5:30 5:15 नंतर कर. ओके. हां हां हां, चालेल चालेल. बरं बरं बरं, चालेल चालेल. ओके. होय का? एकंदर जरा यावरून हे लक्षात येईल की भेदबुद्धीने ईश्वरोपासना करणाऱ्या साधकाला आपण देह नसून उपासनेच्या योगाने वैकुंठादी लोकांना गमन करू करणारा जीवच आहोत असा साक्षात्कार होतो. हेच पुरुष तत्वदर्शन होय. माध्वादिकांच्या मते वैकुंठादी लोकांमध्ये उपास्य देवतेच्या सान्निध्यात राहता येणे हाच मोक्ष होय. अद्वैत वेदांत शास्त्राला ही अवस्था मान्यच आहे, पण त्या शास्त्राचे अधिक मत असे आहे की तो जीव ब्रह्मैक रूप मोक्ष नव्हे. ईश्वर सान्निध्य प्राप्त करून घेण्या इतके पुण्य साधकाने संपादिले असल्यामुळे त्या साधकाला तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियुक्तं येन माम उपयान्ति ते. उपास्य देवतेच्या कृपेने अद्वय ब्रह्माचाही साक्षात्कार पुढे होतो, पण अद्वैत वेदांताच्या मते जीव ब्रह्मैक रूप ऐक्य रूप साक्षात्कार वेदातील उपासना आणि ज्ञान या कांडाच्या सहाय्याने याच देही याची डोळा मिळणे शक्य असते. म्हणून वेदव्यासाने उत्तर मीमांसा शास्त्र रचून सर्व वेदवाक्यांचे अंतिम पर्यवसान जीव ब्रह्मैक्यातच कसे होते हे वेदांत सूत्राच्या द्वारा श्रुती वचनांचा साकल्याने विचार करून सिद्ध केले. अशा तऱ्हेने वैदिक परंपरेत निर्माण झालेली 6 शास्त्रे कोणती, ती कोणी निर्माण केली, त्या शास्त्रांचा प्रतिपाद्य विषय कोणता आणि त्यातील विचारांचा विकास कसा होत गेला याचे केवळ दिग्दर्शन त्या शास्त्रांशी अपरिचित असलेल्या वाचकांकरता येथे केले आहे. ठीक आहे, मला असं वाटतं इथं थांबूया कारण हेच पचवायला जड आहे. नाही आहे तेच जरा आधी पचवायला. बरं चाललंय असं वाटतं ना. आपण कधी लक्ष दिलं म्हणजे त्याच्यात आपल्याला काय मिळणार आहे. नाही, ह्या एकापेक्षा एक उत्क्रांत अवस्था आहेत असं मानणं असं आता एकंदर आहे अशा स्वरूपाचं. त्या शास्त्रांच्या दृष्टीने विचार करायचा गेला तर ते हे सगळं वेदांत प्रतिपादन शंकराचार्यांनी केल्यानंतर बाकीची सर्व शास्त्र जवळपास निरस्त अशा स्वरूपाची झाली. पण तरीही त्या शास्त्राचे अनुयायी आजही असणारे अशा स्वरूपात आहेत, कमी आहेत. वेदांतही अनुसरणारे खूप कमी आहेत असणार अशा स्वरूपाचे. आणि मला काय भावतं हा विचार त्या सगळ्यामध्ये महत्वाचा अशा स्वरूपाचा राहतो. मला काय भावण्यापेक्षा मला काय मिळवायचंय असं नाही का. हो, म्हणजे मग ते मिळवण्याचा मी प्रयत्न करणार ना. मला जे भावतं ते मी मिळवण्याचा प्रयत्न करणार. मला जर स्वर्गच भावत असेल किंवा देवतेशी अस्तित्व हीच गोष्ट भावत असेल तर मी तेवढ्यापुरताच मर्यादित विचार करेन. मी खऱ्या अर्थाने पुढे जाऊन काहीतरी मीच म्हणजे ब्रह्म आहे अशा प्रकारच्या स्थितीला प्राप्त व्हायचं अशा प्रकारचे विचार नाही करणार असं राहत. तर ह्या सगळ्या उत्क्रांत मला एक मागे सांख्यवादी भेटले होते आणि वय बरंच होतं, 70च्या पुढचे होते आणि ते परदेशी लोकांना सांख्य तत्वज्ञान शिकवायचं. तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये सांख्याचंही खंडन शेवटी वेदांतांनी केलेलं असल्यामुळे सांख्य आता कोण शिकत असेल अशी शंका वाटत होती. पण तसं नाहीये. म्हणजे आता देवदत्त पाटील जसे नैयायिक अशा स्वरूपाचे आहेत, आज आहेत, गोव्यामध्ये आहेत अशा स्वरूपाचे, तसं त्या शास्त्राचे पुरस्कर्ते असे अजूनही लोक राहतील आणि ते आपल्या परीने त्या वेदांतांचं खंडन करत राहतात असं एकंदर. पण आमचं उद्दिष्ट काय आहे, मला काय भावतं ह्या गोष्टीला जास्त महत्व अशा स्वरूपाचं राहतं. आपण हे सगळं आता वाचतोय ते पुन्हा ऐरवताच्या दृष्टिकोनातून याचा काय विचार करायचा असा मुख्य मुद्दा अशा स्वरूपाचा राहतो. तर आमच्याकडे 6 पदार्थ सांगितले, अभाव सांगितला नाही शंकराचार्यांनी सांगत असताना, आणि पुढे शरीरामध्ये
सांख्य तत्वज्ञान पुनश्च धातू भेदनानं चतुर्विंशतिक स्मृता वगैरे अशा स्वरूपाचं मत काहीच सांगितलं. आणि षट धातुक पुरुष पण वेगळा अशा स्वरूपाचं काहीतरी सांगितलं. आणि मग या सगळ्यातून आम्हाला साध्य काय करायचं, आम्हाला जर मुक्तीचं तत्वज्ञान अशा स्वरूपाचं हवं असेल तर शारीरस्थान पहिल्या अध्यायामध्ये आणि 5व्या अध्यायामध्ये चरकाचार्याने मुक्तीचं तत्वज्ञानही सांगितलं अशा स्वरूपाचं. आणि ते बहुवंशी वेदांताला धरून असणार अशा स्वरूपाचं. आणि योगाचा मार्ग आहे. योगे मोक्षाच्या सर्वासाम वेदनानाम अवर्तन मोक्ष निवृत्तीर्निशेषा योग मोक्ष प्रवर्तका अशा स्वरूपाचं सूत्र त्या ठिकाणी येतं. तेव्हा आम्ही आयुर्वेदाच्या दृष्टीने काय विचार करावा असं म्हटलं तर चरक संहितेचं शारीर स्थान चांगल्या अर्थाने वाचावं, सूत्रस्थान चांगल्या अर्थाने वाचावं. विशेषतः याचे पहिला अध्याय जो आहे षट पदार्थांच्या विषयीचे विवेचन. आणि आमचं प्रयोजन काय, धातुसाम्य क्रियायुक्त तंत्रस्य असं प्रयोजन. आमचं प्रयोजन त्यामध्ये फार सीमित असणार अशा स्वरूपाचं धातुसाम्य क्रिया अशा स्वरूपाचं. पण तरीही आम्हाला व्यक्तिगत आयुष्यामध्ये जीव ब्रह्मैक्य अशा स्वरूपाची परिस्थिती प्राप्त करून घेता येऊ शकेल. आणि ते तत्वज्ञान पण चरकात आहे. लोके विततम आत्मानं लोकंचात्मने पश्यता परावरदृशो लोके सत्याबुद्धी प्रवर्तते या भिन्नत्यति बलम महामोहमयंत महा. इस प्रकार असं जे काही वर्णन केलेलं आहे चरकाचार्याने त्याच्यानुसार मला जीव ब्रह्मैक्याचा साक्षात्कार हा सुद्धा होऊ शकतो असं चरकाचं तत्वज्ञान आहे. तेव्हा मला यात काय साध्य करायचंय असं मला एकदा ठरवायला अशा स्वरूपाचं हवंय. माझं नुसतंच उद्दिष्ट स्वस्य स्वास्थ्य रक्षण मात्रस्य व्याधिपरिमोक्षा एवढंच असेल तर मग एवढ्या खोलात जायची गरज नाही. पण जर माझं उद्दिष्ट मोक्षप्राप्ती अशा स्वरूपाचं पण असेल तर मला नक्की या गोष्टीचा विचार. माझं उद्दिष्ट ठरवणारा मी कसा तयार होतो पण? अनुभव आणि ज्ञान ही निरंतर प्रक्रिया चालू असते आणि त्या प्रक्रियेनुसार काय निर्णय गती प्राप्त होत असतात किंवा त्या प्रक्रियेनुसार विचारांमध्ये बदल अशा स्वरूपाचे घडून येत असतात. आणि त्याला गुरुचं अधिष्ठान खरं तर लागतं असं आहे. योग्य वेळी गुरु भेटतो असं जनरली असतं आणि मग पुढचा मार्ग गुरु दाखवतो असं सामान्यपणे असतं. पण तुमची तिथपर्यंत पोचण्याची तयारी निर्माण झालेली असायला हवी आणि मग तुम्हाला गुरु सापडू शकतो अशा स्वरूपाचं. ठीक आहे, थांबूया इथे आणि पुढच्या बुधवारी पुन्हा वाढवूया. तेव्हा मागे केलं होतं तसंच एक 10 वेळा ओंकार आणि 10 वेळा धन्वंतरे नमः जप आणि मग थांब. ॐ धन्वन्तरे
नमः। ॐ धन्वन्तरये 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 नमः। योगेन चित्तस्य पदेन वाचां मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। विरम्यते व्याख्यानव्यापारः। श्वः पुनरपि मिलिष्यामः।